नमस्कार, मी संगीता पाटील. आपल्या लहान मुलांसाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर अवश्य शेवटपर्यंत अवश्य बघा. जसे की आपण लहान मुलांना सुद्धा क्लासला पाठवतो, तर त्यांना घर बसल्या प्रत्येक काही शिकवू शकेल. क्लासला पाठवण्याची गरज पडणार नाही. त्या पद्धतीने मी शिकवणार आहे, तरी आपण अवश्य बघा. तर आपण व्यंजन पासून सुरुवात करणार आहोत. तर साधा आता क क कपाचा, ख खनाचा, ग गवताचा, घ घराचा, ड डब्याचा, च चमच्याचा, छ छत्रीचा, ज जहाजाचा. हे तर तुम्हाला माहितीच असणार. आपल्याला मराठी सोबतच इंग्रजी कसं तयार करायचं, यासोबतच आपल्याला मराठी शब्दाबरोबरच इंग्लिश शब्द सुद्धा तयार करून घ्यायचा. इंग्लिश म्हणजे यासोबत आपण इंग्लिश बाराखडी सुद्धा शिकणार आहोत. मराठी सोबत इंग्लिश बाराखडी शिकणार आहोत. क के ए क, के एच ए ख, जी ए ग, जी एच ए घ, डी ए ड, सी एच ए च, सी डबल एच ए छ, जे ए ज. ख ए एच ए ख, ग जी ए ग, घ जी एच ए घ, ड डी ए ड, च सी एच ए च, छ सी डबल एच ए छ, ज जे ए ज. आता याच्यातूनच आपल्याला याच बाराखडीसोबत आता हा ए, ह्या एचा उपयोग आपल्याला ही जी लाईन वळतो आपण काना, याला म्हणतो आपण काना. तर याचा उपयोग आपण लागलेच ह्या लाईनचा उपयोग कसा करायचा आपल्याला, तर वर्ड पण शिकायचा आहे आपल्याला याच्यासोबत. जसं की आता काका, हे मराठी अक्षर आहे काका, काका. आता याला आपल्याला लागलीच इंग्लिशमधून लिहायला पण शिकायचं आहे. आता क साठी आपण काय वापरलं इथं, काका, के ए काका. तसंच आपल्याला एखादं दुसरं वर्ड घ्यायचं असेल. आता हा आहे खा, के याचे ख, आपल्याला लिहायचं आहे जा. खाजा. ख साठी आपण काय वापरलंय, के एच ए खा, जे जा. आपण ज साठी जे, पण ह्या काण्यासाठी सुद्धा आपण याला एच वापरणार आहोत. तर हे वर्ड झालं के एच ए जे, काय झालं खाजा. असंच आपल्याला जर पुढचं घ्यायचं असेल, आता यम म फॉर यम, यन हा झाला न, यस स. याच्यामध्ये एम फॉर म, एन फॉर न, यस फॉर स. याच्यासोबत आपण दुसरं वर्ड तयार करू शकतो. क म न. आता जर हे लिहायचं असलं आपल्याला, क म न, तर कसं लिहिणार आपण लगेच, क साठी काय वापरतो आपण, के. म साठी यम ए, आणि न साठी यन. आजच्या दिवसासाठी जर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.